हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। भोरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे समाजात रोष, संबंधित प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार तर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक, संतप्त ग्रामस्थांचा निषेध मोर्चा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरता गावकऱ्यांची घोषणाबाजी। पायधुनी विषबाधा प्रकरणात मोठी अपडेट, एफडीएच्या तपासणीत कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही, कलिंगडामध्ये कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनाचा वापर नाही, एफडीएचा खुलासा। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर निकाल, निदा खानला जामीन मिळतो का ती अडचणीत तिच्या वाढ होते बघणं महत्त्वाचं। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील 4 आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकरला ईडीचं समन्स, समता पतसंस्थेतील व्यवहाराबाबत चौकशी होणार। पक्ष शिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार केला जाईल, महापालिकेतील अनुपस्थितीवरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना थेट इशारा। सरकारकडून मोबाईलवर आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टमची चाचणी, लाखो मोबाईल्सवर एकाच वेळी वाजले चाचणी संदर्भातले सायरन, आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्याकरता यंत्रणा। राज्याचा 12वीचा निकाल जाहीर, 12वीचा एकूण निकाल 89.79%, कोकणाचा सर्वाधिक 94.14% तर लातूर विभागाचा सगळ्यात कमी निकाल। नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भोरमधली घटना, ही घटना ऐकल्यापासून खरोखर संताप सगळ्या महाराष्ट्रामध्ये उसळलेला आहे, त्याचा निषेध करतो आम्ही। या भोर घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेतली आहे आणि गंभीर स्वरूपातली दखल घेतली आहे। या प्रकरणामध्ये आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री संतप्त गावकऱ्यांशी फोनवरून संवाद साधताना दिसले, गावकऱ्यांनी कमिटी घेऊन भेटीला येण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे आणि तिचा खून देखील केलेला आहे। आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। मला असं वाटतं हे इनसेन्सिटिव्ह आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणं यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही। काही गोष्टीत तरी संवेदना बाळगली पाहिजे। मला असं वाटतं ठीक आहे ते काय करतायत, पण राज्य सरकार जे केलं पाहिजे ते नक्की करेल। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना ईडीनं समन्स बजावल्याची सध्या माहिती समोर आली आहे। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा आहे तन्मय चाकणकर, त्यांना ईडीनं समन्स बजावलेलं आहे। भोंदू अशोक खरात संदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे।
बंधू अशोक खरात याच्याशी संबंधित सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी करणार आणि पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील 4 बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद असल्यानंच त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अंदाजे 1,20,00,000 ते 2,40,00,000 या खात्याद्वारे व्यवहार झाल्याची माहिती आहे. प्रतिभा चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत. तर आणखी एक महत्त्वाची बातमी, TCS प्रकरणातील फरार आरोपी संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातली ही बातमी आहे आणि आज निकाल येणार आहे अशी माहिती सध्या समोर आली आहे. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल येणार आहे. त्याचबरोबर गेल्या 2 सुनावणीत सरकारी वकील आणि संशयित आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला होता. निदा खानला अटकपूर्व जामीन मिळतो का की अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जातो याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. सध्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप आहे. नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनावर सुनावणी झालेली होती. यावरच आज निकाल येणार आहे. तर TCS प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. TCS प्रकरणातील 4ही आरोपींच्या आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार असतानाच 4ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपते. कंपनीमधील महिला कर्मचारी आणि इतर काही जणांवरती अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावण्याच्या गोष्टी घडलेल्या होत्या तसे आरोप त्यांच्यावर आहेत आणि या 4ही आरोपींना दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. महत्त्वाची बातमी, TCS प्रकरणातील फरार आरोपी संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातली ही बातमी आहे आणि आज निकाल येणार आहे अशी माहिती सध्या समोर आली आहे. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल येणार आहे. त्याचबरोबर गेल्या 2 सुनावणीत सरकारी वकील आणि संशयित आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला होता. निदा खानला अटकपूर्व जामीन मिळतो का की अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जातो याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. सध्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप आहे. नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनावर सुनावणी झालेली होती. यावरच आज निकाल येणार आहे. तर TCS प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. TCS प्रकरणातील 4ही आरोपींच्या आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार असतानाच 4ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपते. कंपनीमधील महिला कर्मचारी आणि इतर काही जणांवरती अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावण्याच्या गोष्टी घडलेल्या होत्या तसे आरोप त्यांच्यावर आहेत आणि या 4ही आरोपींना दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.